जय गुरु. जय गुरु. हा, आपल्याला आता 12वा पाठ घ्यायचा आहे ना, मला वाटतं. लोकोक्ती. लोकोक्ती. हा. हम्म, हम्म. हम्म. हा, सुरू करूया. थांबूया एखाद दुसरा मिनिट. ठीक आहे, सुरू करूया आपण. हो. हम्म. हा. चेतः शुद्धौ स्वस्थताधिगमः. पहिलं मीच वाचून दाखवतो. त्याचा अर्थ, चेतः शुद्धौ म्हणजे चित्त शुद्ध असेल तर स्वस्थता अधिगमः, अधिगच्छति तसं अधिगमः म्हणजे की चित्त जर असं शुद्ध असेल तर स्वस्थता किंवा आरोग्य हे आपोआप येतच किंवा प्राप्त होतच असं. हम्म. तर याचा प्रयोग रुचिराणि भोजनानि भुञ्जानः अपि सः कृशः बंद एव. कर ते. म्यूट करा सगळ्यांनी. तर तर रुचिराणि भोजनानि भुञ्जानः अपि सः कृशः एव. म्हणजे छान चविष्ट स्वादिष्ट जेवण खाऊन सुद्धा तो लुकडाच आहे, रोडच आहे, कृशच आहे. हम्म. यतः, जसं की, कारण की, चेतः शुद्धो स्वस्थता अधिगमः. तर हे कसं असतं, यथा वगैरे हे सगळे प्रयोग आहेत ना, जसे आपण वाक्प्रचार किंवा म्हणींचा जसं मराठीत अर्थ द्यायचो, की असं म्हटलंच आहे की. हम्म, त्या पद्धतीने हे प्रयोग दिले. हम्म, की एखादी गोष्ट. भुंजानो. भुंज, हा, भूंग भूंग धातू आहे, ज्याच्यापासून भुक्त भोजन. हम्म. अच्छा. भुंजान हा. हा. तर खाऊन खाऊन सुद्धा हे सगळं हं, भुंग धातूचं रूप आहे हा. ते. हम्म. हम्म. ठीक आहे, पुढचं वाचा दुसरं कोणी. काय? दुसरी लोकोक्ती. वाचू का? हा. चंदन तरुर वासयति कुठारम स्वनिपातक। हम्म. अर्थ, सज्जन अपने शत्रु का भी भला करते हम्म. हैं. चंदनाच्या झाडावरती कुऱ्हाडीने जरी आपण वार केला तरी त्याचा सुगंध कुऱ्हाडीला लागतोच. हम्म. असं. बरोबर. प्लीज बाकीच्यानी माईक बंद करा ना, म्हणजे आवाज क्लिअर येईल. हम्म. तर आता याचं कसं आहे, चंदन तरुहू. चंदन तरुहू म्हणजे चंदनाचं झाड. हम्म. वासयती. वासयती म्हणजे काय? वास देतो. हम्म. किंवा हा, जसं ते प्रेरक. हा. तर वासयती म्हणजे वास देतो. हम्म. कशाला? कुठारम. स्वनिपातकम कुठारम चंदन तरुहू वासयती, असा याचा अन्वय होईल. हम्म. म्हणजे स्वनिपातकम म्हणजे स्व म्हणजे स्वतःला, स्वतःचा निपात करणाऱ्या. कुठारम म्हणजे कुऱ्हाडीला, द्वितीय. चंदन तरुहू म्हणजे चंदनाचं झाड. हे
वास देतं. म्हणजे आपला सुवास जो आहे, गंध जो आहे, तो कुऱ्हाडीला सुद्धा सुवास यायला लागतो, सुगंध यायला लागतो असा. ते इतकं असं सुंदर यांनी म्हणजे हे त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. तर आणि याचा प्रयोग सज्जनास तर्पयंती सज्जनाः तर्पयन्ति शत्रून् अपि. तर्पयंती म्हणजे तृप्त करतात. हम्म. तृप धातूचं हे तर्पयंती म्हणजे तृप्त करतात, समाधान देतात. शत्रून् अपि, शत्रून हे द्वितीय बहुवचन, म्हणजे शत्रूंना सुद्धा सज्जन लोक समाधान देतात, तृप्त करतात. जसं की यतः चंदन तरुर्वासयती कुठारम स्वनिपातकम. समजला याचा अर्थ कसा लावलाय तो? हो सर. हो हो समज. पुढचं तिसरं वाचा कोणी? मी वाचते सर, वासंती. हम्म. चिरंतनोपद्रवी न विरतो दृश्यते. हम्म. नेहमी पाप करणारा पाप करायला चुकायचा नाही. हम्म. बरोबर. आता इथं चिरंतन, पुस्तकातली वासंती. हा, चिरंतन उपद्रवी. चिरंतन म्हणजे माहिती आहे आपल्याला, चिरंतन म्हणजे कायम, चिर म्हणजे नेहमी, हा, चिरंतन म्हणजे नेहमी. हम्म. उपद्रवी नेहमी त्रास देणारा. न विरता, विरता म्हणजे तो विरळ होत नाही. जो आपला मराठीत विरळ शब्द आहे ना, म्हणजे अदृश्य होत नाही तो कधी, करतोच तो. हम्म. नेहमी जो चुक्या उपद्रव देतो, पाप म्हणण्यापेक्षा उपद्रव जो देत असतो, त्रास देत असतो, तो कधी म्हणजे थांबणार नाही असं. हम्म. म्हणजे सर तर कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं असंच ना? तुम्ही प्रयोग वाचा ना तो. हा. श्वत्पुच्छं नलिका धृतमपि वक्रमेव भवति चिरंतन चिरंतनोपद्रवी न विरतो दृश्यते. हम्म. बरोबर, तेच आहे. हम्म. येस सर. तर श्वपुच्छ, श्व म्हणजे काय? श्वान. हम्म. श्वान म्हणजे कुत्रा. पुच्छ म्हणजे कुत्र्याचं शेपूट. नलिका धृतम अपि वक्रमेव भवति. म्हणजे असं पूर्वी म्हणायचे की कुत्र्याच्या शेपटाला अगदी तुम्ही नळीमध्ये, सरळ नळीमध्ये बांधून ठेवलं महिना, 2 महिने, 3 महिने, तरी ती नळी काढल्यावरती, पाईप काढल्यावरती ते परत वाकडच होणार. हम्म. असं. तर मग चिरंतन उपद्रवी न विरतो दृश्यते. असं. कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच. हा. सर विरतो सर मतलब हे मीनिंग काय विरतो? विरत हा मूळ शब्द आहे, विरत हा, अं, हा, म्हणजे विरळ विरत होणार, विरणारा. मराठीत ज्याला आपण विरतो म्हणतो ना, विरतो म्हणजे अदृश्य होतो असं, विरळ होतो असं. अच्छा ओके. हम्म. चौथा वाचा कोणी? छिद्रेष्वनर्थाः बहुली भवन्ति। हम्म. अर्थ, गरीबी से आटा गीला या विपत्ति कभी अकेली नहीं आती। हम्म. आता इथं छिद्रेषु, छिद्रेषु म्हणजे काय? म्हणजे हम्म. ब- छिद्रभोक. हा, नाही म्हणजे छिद्रेषु म्हणजे छिद्रांमध्ये. हम्म. अनर्थाः, हा, जेव्हा छिद्रेषु, ज्याला आपण मराठीत एक दुसरा छान शब्द आहे की आभाळ फाटलं त्याला कुठे कुठे ठिगळ लावणार, नाही का? एखाद्या ठिकाणी असेल तर शिवू शकतो आपण, रफू करू शकतो, ठिगळ लावू शकतो. पण जिथं आभाळच फाटतं तर तिथं कुठं कुठं लावणार, म्हणजे संकट मग खूपच येणार असं. हम्म. असं. तर प्रयोग वाचायचा. हा. तस्य पितरी मृते तुमचा मातापि. आवाज खूप कमी होतोय अशावरी. प्रयोग, तस्य पितरी मृते मातापि तमेवानुससार सत्यं छिद्रेष्वनर्थाः बहुली भवन्ति। हा, याचा अर्थ तस्य म्हणजे त्याच्या, पितरी मृते म्हणजे त्याचे वडील मरण पावले,
आणि माता सुद्धा, माता अपि तम एव, तम म्हणजे पित्यालाच, अनुससार, अनुससार म्हणजे अनुसरण करती झाली, फॉलो करती झाली. म्हणजे वडील गेले आणि काही दिवसांनी आई पण आई त्यांच्या मागोमाग गेली असं. हम्म. मग खरं आहे, सत्य म्हणजे खरं आहे की छिद्रेषु अनर्था हा बहुली भवन्ति. म्हणजे संकटांची एकदा मालिका सुरू झाली की काही थांबत नाही असं त्यांना म्हणायचं. हम्म. हा. तर इथे पुढचं बहुलीचा अर्थ बहुली म्हणजे बहु म्हणजे खूप, बहुली म्हणजे खूप, रिपिटेशन. हा असं. तर ह्या छिद्रेश्वना वनर या अर्थाची संधी कशी होईल? छिद्रेशु अधिक छिद्रेषु अधिक हा अनर्थाः. उ अनर्थाः. अधिक अ, उ आणि अ आलं की ते श्व होत, व होतं स्वतःमध्ये. उचा व होतो. श्व होतं. हा, हा व होतो. हं? असं. अनर्थाः ना, म्हणजे अनर्थ. छिद्रेशु अधिक अनर्थाः. ओके, थँक्यू. पाचवं वाचा कोणी. मी वाचते सर. हम्म. छलम छलानुबंधी स्यात्. छलम छलानुबंधी स्यात्. अर्थ हम्म. त्याचा, एक लबाडी केली की दुसरी आपोआपच केली जाते. हम्म. तर इथं अर्थ असा आहे, छलम, छलन म्हणजे कपट. आपण मराठीत म्हणजे मूळ संस्कृत मध्ये जो छल शब्द आहे ना, की ज्याच्यापासून मराठीत हा छ शब्द आला, तर आपल्या इथे हा छ म्हणजे वेगळा अर्थ घेतो आपण. पण मूळ संस्कृत मध्ये छल म्हणजे कपट किंवा लबाडी. छल या शब्दाचा अर्थ खरा आहे लबाडी, पण तो आपल्या इथे छळ किंवा त्रास या अर्थाने तो तो त्या सुनेचा, सासू खूप छळ करते असं या अर्थाने छळ वापरलं जातं. तर तर तो छळ अर्थ मराठीतला आणि मूळ संस्कृतचा खरा अर्थ वेगळा आहे. हा, छळ म्हणजे लबाडी. तर छलम, छल अनुबंधी. अनुबंधी म्हणजे ज्याला आपण अनुबंध म्हणतो. अनु म्हणजे एका मागोमाग एक, बंध म्हणजे बंधन. म्हणजे एक एक छळ किंवा एक कपट दुसऱ्या कपटाला घेऊन येतं बरोबर. ते दुसऱ्याशी जोडलेलं असतंच असं. अनुबंधी म्हणजे जोडलेलं. किंवा अनुबंधी म्हणजे ते आपल्या मागोमाग दुसऱ्याला घेऊन येतं, अनु या अर्थाने. तर आपण जसं मराठीत म्हणतो की एक खोटं लपवण्यासाठी 10 खोटं बोलावे लागतात, नाही का, तसं. हो. आणि ते लपवायला जावं तर अजून काहीतरी खोटं सांगावं लागतं, ते अजून खोटं, असं तो तसं. हा. सर चौथ्या त्या याच्यात आटा गिलाचा रेफरन्स काय आहे त्या सुभाषिताशी? सांगतो, हे आधी पूर्ण करू आणि मग आपण सांगू. तर सर याचा स्यात म्हणजे काय? स्यात म्हणजे आहे असं, अस्तीचं भूतकाळ स्यात. तर याचा प्रयोग मद्यपहा असौ, म्हणजे एखादा माणूस बेवडा आहे, स्तेयम अनुतिष्ठती. म्हणजे तो दारू पिणारा तर आहेच, आणि त्याच्या मागोमाग स्तेय, स्तेय म्हणजे चोरी. हा, चोऱ्या पण करतो किंवा चोऱ्या पण करतो. सत्यमेव छलम छलानुबंधी स्यात्. असं म्हणजे एक व्यसन लागलं, एक चूक केला की तो सगळ्या बाकीचे गुन्हे किंवा वाईट सवयी लागतात या अर्थाने. हा, आपण मागे जाऊया. काय शंका होती तुमची याच्यामध्ये? हे आटा गिला हा जो हिंदीत केलेला आहे ना अर्थ तिथे दाखवला, त्याचा ह्याच्याशी रेफरन्स मला नाही कळला. तर याचं छिद्रेषु अनर्थाः बहुली भवन्ति. तर म्हणजे संकट आली की ती खूप येत जातात, एकच नाही असं, एका हा हा पाठोपाठ एक जातात. म्हणजे गरिबी में आटा अच्छा. गिला म्हणजे कसं, की गरिबी आहे म्हणून तुम्हाला तुमचा जो कणिक असते ते ठेवायला तुमच्याकडे भांडी नसतील, डबे नसतील, अच्छा. तुम्ही तुम्ही हा कशा तरी कापडात गुंडाळून ठेवाल, मग ते पाण्याने तो हा परत तो, म्हणजे अक्षरशः सेम गोष्ट माझ्याकडे एक ड्रायव्हर आहे, त्याची परवाच झाली.
काहीतरी तो कुठेतरी राहतो आणि आत्ताच त्याने लग्न झालं, त्याचं खूप प्रॉब्लेम्स आहे. ते घर घेतलं आणि म्हणजे सगळं काहीच ठेवायला काहीच नव्हतं. सगळं गहू बाजरी सगळं धान्य त्यांनी घरात ठेवलेलं होतं आणि काहीतरी ज्या चाळीत राहत होतं चाळीत पाणी कधीतरी येतं. तो नोकरीला आला, तो आणि त्याची बायको, आणि तो नळ सुरू राहिला. ते सगळं घरभर पाणी झालं. सगळं त्याचं धान्य वाया गेलं. म्हणजे अक्षरशः ते गरिबी में आटा गेला असं झालं त्याची अवस्था. असं. अच्छा अच्छा. बर, थँक्यू. Yes. ठीक आहे. 6वं वाचा सर कोणी. मी वाचते 6वं. सर मी वाचते 6वं. वाचा. गर्दभः पूर्वदेशीयः रेभते पश्चिमैः स्वरैः. अर्थ, पूर्व देशातील गाढव पश्चिमेकडच्या सुरात ओरडतो. हे पण कळला नाही सर, म्हणजे अर्थ म्हणजे भावार्थ कळला नाही. बरोबर. म्हणजे काय आहे की शेवटी म्हणजे गाढवाला असं काही नसतं. जसं आपण म्हणतो की म्हणजे चांगल्या लोकांची वर्ण वेगवेगळी असू शकतात. पण जे दुष्ट लोक आहेत किंवा मूर्ख लोक आहेत ते इथेही सारखे आणि तिकडेही सारखेच असं. अच्छा अच्छा. हा. म्हणजे पूर्व देश का गडा, म्हणजे पूर्वेकडचे समजा बंगाल बिहारकडचे जे गाढव आहेत ते पश्चिम के सर म्हणजे पश्चिमेकडे गुजरात आणि महाराष्ट्रातले गाढव, ते काय आवाज दोघही सारखेच रेखणार ना असं. पण याचं जे उदाहरण आहे ना. रेभते म्हणजे गाढवाच्या ओरडण्याचा तो आवाज हा म्हणतात का? म्हणजे कुत्र्याचं भुंकणं तसं गाढवाचं. हा जसं म्हणजे रेकणे, मराठीत त्याला आपण रेकणे हा शब्द आहे ना, हा रेभणे रेभ या शब्दापासून आलेला आहे. पण याचा जो प्रयोग आहे ना तो काही असा मला बरोबर वाटत नाही. ग्राम्य स्त्रिया अपि न कुर्वन्ति अवगुंठनम. म्हणजे गावातल्या स्त्रिया सुद्धा अवगुंठन करत नाहीत. अवगुंठन म्हणजे पडदा धरत नाहीत. तदिदम, जसं की गाढव इकडची आणि तिकडची दोन्ही सारखे. आता इथे स्त्रियांचं आणि अवगुंठनाचं मला काही कळलं नाही काय. म्हणजे त्यांना कदाचित असं म्हणायचं असेल, आता हे जुन्या काळचं पुस्तक आहे 1950चं, म्हणजे त्यांना असं म्हणायचं असेल की हल्ली शहरात कोणी पडदा घेत नाही, शहरात किंवा मोठ्या गावात. तर गावात पण असंच चाललंय असं. पण ते थोडस मला स्त्रियांची अवहेलना करणारा हा प्रयोग वाटतो असं. त्यामुळे त्या प्रयोगाकडे काही फार लक्ष देऊ नका तुम्ही. पण तो मतितार्थ लक्षात घ्या की गाढवही इथून तिथून सारखीच असं यांना म्हणायचं. किंवा हे असं असेल का की पूर्वेकडचे लोक सुद्धा पश्चिमेचं अनुकरण करतात असं? नाही, अनुकरणचा इथं काही नाही. आपल्या तालीत सोडून दिल्या. म्हणजे ती इकडे काय आणि तिकडे काय सारखीच. हा, गाढवं इथून तिथून सारखीच असणार असं. हा म्हणजे कोणी जर असं इथे तिथे तशीच असं असं का? म्हणजे काय जे गाढवं आहेत, आता कोणी असं म्हणेल दुसऱ्या प्रदेशात गेल्यावर, अरे इकडचं गाढवं असं असं कसं रेखतं, आमच्यासारखंच रेखतं, अरे काय गाढवच आहेत असं. असंच करणार असं. म्हणजे असं म्हणता येईल का, लोकांची मानसिकता कुठेही गेले तरी सारखीच राहते? हो, किंवा विशिष्ट समूहाची जी मानसिकता असते ती तिथून सारखीच असते असं. म्हणजे गाढवांच्याही बाबतीत लागू पडेल, मांजरींच्याही बाबतीत, किंवा माणसांमधले पण जे समूह असतील ते इथून तिथून सगळे तसेच वागणार असं. ती कॅटेगरी असते ती सगळीकडे तशीच असते असं. आपला स्वभाव लोक बदलत नाही असं. स्वभाव म्हणण्यापेक्षा तो समूहाची वर्तणूक जी असते ना, विशिष्ट समूहाची वर्तणूक ही सगळीकडे ते जे नैसर्गिक आहे ना, म्हणजे गाढवांचं ओरडणं ते काय असं त्यांचं देशकालानुसार बदलणारं नाहीये असं. नाही. असं ते पुलंनी सुद्धा त्यांच्या पुस्तकात विनोदाने लिहिलं होतं, लंडनला गेले असताना तिकडे सुद्धा कावळा काव काव करतो म्हटल्यावर मला बरं वाटलं. बरोबर.
बरोबर हो हो बरोबर आहे. हो हो. हे भारी होतं एकदम. हा, तेच. 7वा वाचा. अये कथमन भ्रा वृष्टी हो घे. हम्म. अरेच्या ही ढगांशिवाय वृष्टी कशी. हम्म. म्हणजे मग काय आकाशात काही चिन्ह नसताना एकदम पाऊस येतोय, किती छान असं. हा, आता याचा प्रयोग देवोपि मयी अनुग्रहं करोति यः विप्र कृतः अभूत् इति नूनं नून इति नून अये कथमनभ्रा दृष्टी. म्हणजे देव सुद्धा माझ्यावरती कृपाच करतोय, यहा विप्रकृत अभूत. म्हणजे एखाद्या ब्राह्मणांनी पण त्याला काहीतरी मदत केली, आणि देव सुद्धा मदत करतोय. म्हणजे काय चाललंय काय असं. असं म्हणजे काही अपेक्षा नसताना, ज्याला आपण काय म्हणतो, एकदम वर्षाव झाला असं. हा, तसं. हा, अपेक्षा तर ते नसताना काही हा, विप्रकृतो अभूदिती का मग विप्रकृत हा अभूदिती का. नाही, याचा संधी विग्रह असा आहे, यहा विप्रकृत अभूत इति. अभूत म्हणजे भूतकाळ, भवती सारखं अभूत म्हणजे झालं. विप्रकृत म्हणजे जसं यहा, जसं विप्रकृत म्हणजे ब्राह्मणाकडून झालं, हा, तसंच देव सुद्धा माझ्यावर अनुग्रह करतो असं. किंवा विप्रकृत अभूत म्हणजे जसं ब्राह्मणाने आशीर्वाद दिला आणि देव सुद्धा माझ्यावर अनुग्रह करतोय असं. असं. हा, हे अलभ्य लाभ म्हणता येईल का की ते हा, बरोबर, अलभ्य लाभ असं. हा, बरोबर. हा, हा, पुढचं वाचा. 8वं. तर अबोधी म्हणजे काय सांगितलं. अभूत इति. अभूत त लंगडा, अभूत इति. हा, तर त जेव्हा समोर ई स्वराची संधी होते ना, तेव्हा द होतो. हा, जसं गीतेमध्ये ओम तत्सदिती असं म्हणतात ना, ओम तत्सदिती. असं तर ते द कसा होतो, ओम तत् सत इति असा. त आणि स मध्ये त राहतो, पण जेव्हा त आणि ई मध्ये तो तत्सदिती होतो असं. असं म्हणजे इकडे त अर्धा आहे का पाय मोडलेला. हो, विप्रकृत अधिक अभूत अधिक इति अधिक ईद. ओके, थँक्यू सर. मी वाचू प्रयोग. पुढचं. हा, वाचा. अंधे नैव नियमाना यथांधाः. जणू काय आंधळ्यांचा नेताही आंधळाच मिळाला आहे. अंधों को मानो नेता भी अंधा मिल गया है. अंधेन इव नियमाना. नियमाना म्हणजे नेणारा. निनयतीचं मान रूप आहे, म्हणजे मान म्हणजे नेणारा असं. तर अंध्यांना नेणारा, पुढे नेणारा सुद्धा अंधच आहे. जसा अंध असतो, म्हणजे वास्तविक वास्तविक पाहता आंधळ्यांचा नेता हा डोळस पाहिजे, नाही का. पण बऱ्याचदा असं होत नाही. त्यांच्यातल्याच एकाला नेता केलं जातं. नाही का. आता इथं प्रयोग. अयम रामकृष्ण सदस्यान धीहीनां यथाभिलषितं नर्तयति तच्च तच्च एतत् एवं विभाति. म्हणजे अयम रामकृष्ण म्हणजे हा रामकृष्ण सदस्यान म्हणजे त्याच्या मंडळी, सदस्य म्हणजे मेंबर्सना, सदस्यांना, हा, धीहीनान
म्हणजे त्याच्या बिंडोक सदस्यांना यथाभिलषितम नर्तयती, म्हणजे त्यांना जसं वाटेल तसं नाचवतो. तच्चेत एवम विभाती, म्हणजे त्यांना जसं वाटेल तसं करू देतो. हा, म्हणजे वास्तविक आता ते बिंडोक लोक आहेत, तर त्यांच्याकडून नाच करून घ्यायचा तर यांनी शिकवायला पाहिजे ना, नाही तर हा त्यांना सुद्धा जसं पाहिजे तसं करू देतो, म्हणजे सगळा सावळा गोंधळ ज्याला म्हणतात असं. हो. असं. म्हणजे आपल्याकडे म्हण आहे तसं वासरात लंगडी का नाही ते थोडं वेगळं होतं. नाही ते पण ते थोडं ते बरंच वेगळं आहे, ते बरंच वेगळं. वेगळं. हा. हा. म्हणजे कोणालाच नीट काही असं हे नाही असं. हम्म. हम्म. नाही तर ते म्हणत कालचा गोंधळ बरा असं. नाही नाही ते हा, वेगळं. किंवा जसं म्हणजे कालच्या दिवशी आजची वेगळी परिस्थिती नाही असं. नाही, पण किंवा हेही थोडं जसं वेगळं आहे. नाही, आता नाही. जसं म्हणजे आधुनिक राजकीय परिस्थितीवर आपण कॉमेंट करू शकतो, किंवा जसा हम्म. समाज असतो, हो. आता समाज आपला नेता सुद्धा जर म्हणजे बहुसंख्य लोक जर बिनडोक असले, तर ते त्यांनी वास्तविक पाहता आपल्याला जो लीडर नेता आहे तो हुशार निवडायला पाहिजे ना, पण तसं होत नाही. किंवा ते लोक आपला नेता सुद्धा बिनडोकच निवडतात, किंवा भ्रष्टाचारी किंवा कामचुकारच निवडतात. हम्म. असं. म्हणजे सर ते यथा म्हणजे राजा तथा हा, प्रजाच्या बरोबर उलटा अर्थ आहे. उलट जशी करायचं प्रजा त्याला. उलट अगदी हा. बरोबर. तसा राजा. बरोबर बरोबर बरोबर. बरोबर. असं. अगदी पीपल बरोबर. गेट द गव्हर्नमेंट व्हॉट दे डिझर्व म्हणतात तसंच. हा, बरोबर तसंच. बरोबर. तसंच. हो, हो, हो. सर ठीक आहे. नियमाना म्हणजे पुढे नेणारा का? नेता. नियमाना म्हणजे कसं आहे, निनयती हा धातू आहे. तर त्या नयती म्हणजे नेणारा. हा, मग त्याचा निनयती पासून नेता, नेतृ हा शब्द आहे ना, नेतृ म्हणजे काय, नेणारा, पुढे नेणारा. नेता त्याच्यापासून त्याची प्रथम विभक्ती झाली नेता. नियमाना, नियमाना म्हणजे नेणारा. ओके. हम्म. हा, ठीक आहे, पुढचा वाचा. 9. वाचा पटापट. अप्रतिषिद्ध मनुमतम भवती. हम्म. विरोध न करणे याचाच अर्थ संमती असणे होय. हा, म्हणजे पुढचं वाचायचं. अप्रतिषिद्धम. आता प्रतिषिद्ध म्हणजे विरोध, हा म्हणजे प्रतिरोध थोडक्यात. हा, आणि हम्म, म्हणजे नाही. म्हणजे काय, हम्म, की विरोध न करणे याचा अर्थ अनुमती देणे. अनुमतम, म्हणजे फॉलो किंवा अनुसरण करणे, अनुज्ञा देणे या अर्थाने अनुमतम म्हणजे होकार देणे असं. म्हणजे जसं हम्म, आपण म्हणतो ना, की एखादा गुन्हा घडताना जर तुम्ही विरोध नाही केला तर त्याचा अर्थ तुम्ही पण त्याच्यात सामील आहात, किंवा तुमची त्याला अनुमती आहे त्या गुन्ह्याला, असा त्याचा अर्थ होतो, नाही का. हम्म. तर आता इथं प्रयोग आहे, मया प्रोक्तम. मूकसंमती सर. मूकसंमती, होय. तर प्रयोग हा म्हणजे जास्त क्लिअर आहे. मया प्रोक्तम म्हणजे माझ्याकडून म्हटलेलं, अद्य अहम शीनामयम, शीनामयम म्हणजे सिनेमा, गमिष्यामी म्हणजे मी आज म्हटलं होतं जेव्हा, की आज मी सिनेमाला जाईन, तदा म्हणजे तेव्हा, पित्रा म्हणजे पित्याकडून, न प्रतिषिद्धा अस्मी वडिलांकडून मला विरोध केला गेला नाही. तेन तेषाम, हा तेषामत्वार्थे अनुमती त्यांची संभाव्यते. अनुमती. हा, मी बोललो आणि त्यांनी काही विरोध केला नाही, म्हणजे त्यांची अनुमती मी गृहीत धरली असं. असं. म्हणजे मौन हीच संमती धरली जाते. म्हणजे आपण बऱ्याचदा लोकांना म्हणतो ना, अरे मग तू सगळ्यांनी बाकी तोंड उघडा ना, म्हणजे तुम्हाला जर तेव्हा नाही तर मग तुम्ही तेव्हा तोंड उघडलं नाही योग्य वेळी, तर त्याचा अर्थ तुम्ही त्याच्यात सामील होता, तुम्ही तेव्हा तुम्हाला ते मंजूर होतं, असा त्याचा अर्थ होतो. असं त्या अर्थाने. हा, अप्रतिषिद्धम अनुमतम भवती. तर मी मागच्या व्यत्ययतः म्हणजे काय ते व्यत्ययतः, तिथे खाली व्यत्ययतः दिलंय पुस्तकात.
तेषां अर्थात् संभाव्यते संभाव्यते अच्छा अच्छा हा संभाव्यते हा म्हणजे संभाव्यते नाही, संभाव संभाव्यते. नाही हा कळलं म्हणजे कळलं हा यथा म्हणजे संभव जसे होणे. की यतः म्हणजे जसे की आणि संभाव्यता म्हणजे संभावना आहे पॉसिबिलिटी आहे की त्यांनी मला अनुमती दिलीच आहे अशी नाही का पण त्यांनी विरोधच केला नाही असं मी ना तुम्हालाही सांगतो ही जी सगळी सुभाषित नाही वाक्प्रचार आणि इव्हन सुभाषित पण तुम्ही तुमच्या रोजच्या आयुष्यात हा ही वापरायचा प्रयत्न करा हा तुम्हाला याचा अर्थ कळतोय ना तर तुम्ही एकमेकींशी बोलताना किंवा ते व्यवहारामध्ये आठवले पाहिजे. हा तर त्याच्याकरता नाही पण हे तुम्ही जर रोज वाचले ना किंवा असे समोर लावून ठेवले भिंतीला तर तुम्हाला म्हणजे ती वापरले तर लक्षात राहतील जसं आपण मराठीत म्हणी वापरवतो वापरल्या हो तर हो त्या सवय होते आपल्याला तर हे सगळे जे आहेत ना सुभाषित म्हणा किंवा म्हणी या या व्यवहारात वापरण्याच्या गोष्टी म्हणूनच त्याला लोकोक्ती म्हणतात लोकोक्ती म्हणजे काय की लोकांशी बोलताना किंवा लोकांमध्ये म्हणजे संसारामध्ये लोक म्हणजे संसार तर संसारामध्ये व्यवहारामध्ये म्हणायच्या या उक्ती आहे नुसतं हम्म. अभ्यास करण्याच्या नाहीये ती असं खरंय. हम्म. ठीक आहे हम्म. 10वं वाचा सर ही तुमच्यासाठी आहे सर मी वाचते हा अंगीकृतम सुकृतिनो न परित्यजंती सज्जन हा हाती घेतलेले काम अपुरे सोडून देत नाहीत जसे की आमचे देवल सर बरोबर. हो. सरांनी संस्कृत शिकवायचा विडा उचललेला आहे तो त्यांनी अगदी पूर्ण करून सोडणारच 100%. पुढचं उदाहरण पण लागू देणार हा राज्यनाशेपी राज्यनाशेपी हरिश्चंद्र सत्यम न तद्या ते पण लागू होतं. हा सत्याच त्याज हा त्याचं अंगीकृत म्हणजे अंगीकृत मराठीत आपण म्हणतो म्हणजे ऍक्सेप्ट केलेलं हाती घेतलेलं ना. अंगीकारलेले अंगीकारलेलं सुकृतीनहा सुकृतीना म्हणजे चांग चांगली गोष्ट हा सुकृतीन तर कृतींचं हे बहुवचन सुकृतीनहा हा न परित्यजंती म्हणजे त्याचा त्याग करत नाही त्याग करत असं नाही हा हम्म. हा. राज्यनाशेपी हरिश्चंद्रः हा सत्यन्यत्याजः यतः अंगीकृतं सुकृतिनो न परित्यजन्ति. हा म्हणजे हरिश्चंद्राचा जसा राज्यनाश झाला नाही का आपल्याला ती हो गोष्ट माहिती आहे ना की त्यांनी विश्वामित्राला स्वप्नात राज्य दिलं आणि ते वचन पूर्ण केलं हो बाकी पण बऱ्याच गोष्टी आहेत पण म्हणजे अगदी किती संकट आली तरी हरिश्चंद्राने आपलं जे सत्यवचन सत्य हा सत्य आहे हा ते सोडलं नाही तर ते त्याग केला पूर्ण नाही सत्यात तर ते व्रत सोडलं नाही त्यांनी असं. बरोबर नाही का हा तर सर सुकृतीनं म्हणजे चांगलं काम का सज्जनीचा अर्थ कसं कारण अर्थात काय दिलं की सज्जन हाती घेतलेले काम अपुरे सोडून देत नाहीत आणि सुकृतीन हाच अर्थ तुम्ही आता चांगलं काम सांगितलं ना म्हणजे हा सुकृती म्हणजे हा चांगली हा गोष्ट. नाही नाही सॉरी सुकृतीन चांगलं म्हणजे काम चांगली काम करणारा चांगलं काम करणारे अच्छा असं. हा 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 चांगली चांगलं काम काम करणारे करणारे हा हम्म. असं करणारे हा हा ओके हा मग पुढचं वाचा 11वं अति दीर्घोपी कनिकारो न मुसली अर्थ कनेर का वृक्ष चाहे कितना भी बड़ा हो जाए किंतु उसकी लकड़ी मुसलों के काम नहीं आती हा प्रयोग केवल माकार हाँ नंतर होतो हा वाचा वाचू का हाँ प्रयोग आणि केवल माकार मात्रेन हानपि नायम करी यतः अति दीर्घोपी कनिकारो न मुसली हम्म. तर अति दी हा अति दीर्घ हा अपि म्हणजे आता हे कण्हेरीचं जे झाड असतं ते अति दीर्घ म्हणजे अगदी उंच जरी वाढलं बरंच अगदी पण तरी ते म्हणजे त्याची जी खोड असतं ते असं पोकळच असतं ना आणि कमकुवतच असतं कुचकामीच असतं ते. नाही का म्हणजे
भले ते मोठं होतंय, पण त्याचं जे मूळ जो आहे गाभा किंवा मूळ शक्ती ती काही वाढत नाही. तर मग आता प्रयोग इथं केवलम आकार मात्रेण महान अपि न अयम करी. हे नुसतं जसं ते आपल्या याच्यात गोष्ट असायची ना, इसाप की कशामध्ये तरी पंचतंत्र, ती बेडकी असं अंग फुगवते, बैल तिची पिल्ल बघतात, ते सांगतात की खूप मोठा प्राणी बघितला, केवढा, एवढा का, एवढा का, एवढा का, ती पोट फुगवून दाखवते आणि मग स्वतःच फुगते, अशी कथा आहे ना ती. तर तसं नुसतं आकार वाढवून की तुम्ही महान होणार नाही असं. त्याच्याकरता म्हणजे शक्तीच्या दृष्टीने म्हणाल तर नुसत्या आकारावर नाही, तुमची शक्ती पण म्हणजे तेवढी वाढलेली असली पाहिजे असं. आकाराला नुसतं काही अर्थ नाही असं. बाह्य आकाराला असं. तर मुसलो म्हणजे काय सर? मुसळ म्हणजे मुसळ हा. असतं ना ते ठोकायचं. आपण पूर्वी ते लोक लाकडाचा असा दांडा असायचा ना, धान्याची धान्याची सालं काढायचा. ते मोठं मुसळ. सर सर ज्या वेळेस आपल्याकडे एखादा म्हणजे लग्नमुंजाचं कार्य असतं तेव्हा देव ब्राह्मणाला घाणा भरायला चिंदवून वापरतात ना, ते मुसळ असतं. कसं आहे घाणा भरण्याचा एक कार्यक्रम असतो ना, तर त्याला मुसळांचं. नाही, पण कसं झालंय की ते आता नुसतं शोभेपुरतं ठरलेलं आहे लग्नामध्ये. पण पूर्वी म्हणजे आमच्या किंवा पूर्वीच घरोघरी मुसळ असं एका कोपऱ्यात असायचं. त्याचे उखळ आणि मुसळ. उखळ म्हणजे तर उखळ फरशीमध्ये असायचं. सर माझ्या माहेरी अजूनही आहे सर. माझ्या माहेरी आहे सर अजूनही. उखळ म्हणजे काय, त्यांनी म्हणजे तुम्ही कोणी वापरलं, त्याचा वापर बघितलाय की नाही माहिती नाही मला, पण कसं असतं ते उखळ म्हणजे ते दगडाचं असतं, दगडी याचं. जसं आपलं तर त्याच्यात असं ते धान्य म्हणजे तांदूळ आले किंवा तांदूळ गहू किंवा असं, त्याची जी फोलफोटं काढण्यासाठी असं ते म्हणजे लाकडी हा दांडा असलेलं मुसळ आणि त्यांनी ते धान्य असं म्हणजे ते लाकडी का असतं की त्यामुळे मूळ जे तांदूळ किंवा धान्य चिरडल्या जात नाही, पण फक्त त्याची जी सालं असतात ते सालं बाहेर निघतात, तर ते काढण्यासाठी ते उखळ मुसळ त्याचा वापर व्हायचा असं. तसं ते मुसळ जड असतं. म्हणजे तो लाकडी असा भरी लाकूड साधं पुष्कळ लाकूड नसतं. पुष्कळ लाकूड नाही ते दगडी पण असायचं ना मुसळ. दगडी खालचा खड्डा दगडी जे दगडी असायचा ना, दगडी असायचं तर ते त्याला बत्ता, आता खलबत्तातला बत्ता तो दगडी किंवा ते वेगळं, आणि मुसळ लाकडाचा असतो, लोखंडी असतो, खालून गोलाकार चपटा असं ते घालून मुसळ पाहिलेलं आहे आमच्याकडे, म्हणजे माहेरी अजून आहे गाव. सगळ्यांच्या माहेरीच आहे का? हो माहेरी. सासरी आपण आलो आणि सगळं बदलून टाकलं. सर आमच्याकडे आहे बरं ते, आम्ही लग्नासाठी आणून ठेवलेले. आम्ही पण ठेवले लग्नासाठी ठेवले. आणि त्याच्यावर एक असंही म्हणत असत की ते कोपऱ्यात मुसळ काय उभं असायचं, मुसळासारखा काय उभा राहिलास नुसता. 12व वाचा 12व. नायम करीचा अर्थ नाही कळला सर. महान अपि न अयम करी असं. महान अपि नुसतं आकाराने हा महान होत नाही किंवा होणार नाही असं. महान अपि न अयम करी असं. हे ना तुम्हाला संधी सोडायची खूप सवय करायला पाहिजे, कारण संस्कृत जर समजायचं असेल ना तर संधी जर सोडवता आले नाही तर आपल्याला असून नसलं म्हणजे शब्द माहिती आहेत पण ते कुठे तोडायचे तेच माहिती नाही, तर खूप प्रॉब्लेम होईल. त्यामुळे हळूहळू तुम्ही संधी सोडवायची